पुढे भगवंताचा जन्म कसा झाला? भगवंताचे अवतरण अथवा जन्म होत नाही. भगवंत हे स्वइच्छेने प्रगट होतात. तर श्रीकृष्णाच्या जन्मवेळी सर्व नक्षत्रे, तारे, ग्रहलोक हे आपोआप शुभस्थानी आले होते आणि सर्व काही मंगल झाले. 10 दिशांनी शांतीचे आणि समृद्धीचे वातावरण पसरले होते. नद्या भरून वाहू लागल्या, सरोवरे कमळांनी सुशोभित झाली, वनांमध्ये पशुपक्ष्यांचे मधुर आवाज येऊ लागले, मयुरेही सुंदर नृत्य करू लागले. हवेमध्ये वेगळाच सुगंध पसरला होता. ऋषीमुनी मंत्रमुग्ध करणारे यज्ञ करू लागले. त्यावेळी आकाशातून पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या आगमनाची सूचना देणाऱ्या दिव्य ध्वनी निनादू लागल्या. यक्ष आणि गंधर्व गायन व नृत्य करू लागले. ऋषी आणि देवता आनंदाने पुष्पवृष्टी करू लागले. सनातन पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या अष्टमीला सर्वत्र मंगलतेचे साम्राज्य पसरले असताना सर्वभूत हृदयात स्थित भगवान विष्णू पूर्व क्षितिजावर आकाशात उदित होणाऱ्या पूर्ण चंद्रमाप्रमाणे रात्रीच्या वेळी स्वर्गीय देवीप्रमाणे भासणाऱ्या देवकी समोर प्रगट झाले. खानिच्य नावाने प्रसिद्ध असलेला खगोलशास्त्रज्ञ विषयक प्रबंधनात श्रीकृष्ण अवतरणाच्या वेळी असलेल्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचे अगदी सुरेख रीतीने वर्णन करण्यात आले आहे. तेथे असे स्पष्ट आहे की या शुभ नक्षत्रावर जन्मलेल्या बालक परब्रह्म किंवा परम सत्यच होते. वसुदेवांनी ते नुकतेच जन्मलेले अद्भुत बालक पाहिले. त्याला 4 हात, शंख, चक्र, पद्म, गदा धारण केलेली होती. ते बालक भगवान विष्णूप्रमाणे शृंगारलेले होते. बालकाची असामान्य रूपाने वसुदेव अवाक झाले. नुकतेच जन्मलेले बालक असे शृंगारलेले कसे आणि आता श्रीकृष्ण अवतरित झाल्याचे असे त्यांना समजले. अतिशय विनयाने आश्चर्य करू लागले. कोणतेही मूल अलंकृत 4 भुजांनी आणि सुंदर वस्त्रे परिधान करून जन्म घेत नाही. तसेच भगवंताची सर्व चिन्हे त्याच्याकडे होती. वसुदेवांनी त्या आपल्या मुलाला वारंवार निहाळून पाहिले. सामान्यपणे जेव्हा पुत्रप्राप्ती होते त्यांनी विचार केला की लोक मोठा आनंद उत्सव साजरा करतात. माझ्या घरी तर मग मी कैदेत असून स्वतः भगवंतांनी अवतार घेतला आहे, तर मी हजारो पटीने मंगल उत्सव साजरा केला पाहिजे. वसुदेवांना मंगलोत्सव साजरा करण्याची व दान करण्याची तीव्र इच्छा होती, पण ते कैदेत असताना ते शक्य नव्हते. हे नूतन बालक स्वतः पुरुषोत्तम भगवान विष्णू असल्याची त्यांना खात्री झाली. वसुदेवांनी त्यांना नमस्कार केला आणि ते त्याची स्तुती करू लागले. श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदातील 3य अध्यायामध्ये 13व्या ते 21व्या श्लोकापर्यंत वसुदेवांना केलेल्या प्रार्थनेचे आपल्याला वर्णन आढळते. अशा प्रकारे वसुदेवांनी केलेल्या स्तवनानंतर माता देवकी देखील भगवंताचे स्तवन करू लागली. माता देवकीने भगवंताच्या केलेल्या स्तुतीचे वर्णन हे श्रीमद भागवतातील दशम स्कंदामधील 3य अध्यायात 24व्या ते 31व्या श्लोकापर्यंत आपल्याला बघायला मिळते. वसुदेव देवकी हे पूर्वजन्मी कोण होते की त्यांच्या पोटी भगवंताला जन्म घ्यावा लागला? हो, तर भगवंतांनी त्यांना त्यांच्या पूर्वजन्मीचे ज्ञान देखीलही दिले. वसुदेव आणि देवकींनी केलेल्या प्रार्थना ऐकल्यानंतर भगवंत उत्तरले, प्रियमाते, स्वयंभू मनूच्या मन्वंतरात माझे पिता वसुदेव एक प्रजापती होते. त्यांचे नाव सुतपा असे होते. त्यांची पृष्णी नामक तू पत्नी होतीस. त्यावेळी ब्रह्मदेव प्रजेची वृद्धी करत इच्छित होते. तेव्हा त्यांनी तुम्हाला प्रजनन करण्याची विनंती केली. तुम्ही इंद्रिय निग्रह केला आणि कठोर तपश्चर्या केली. तुम्ही भौतिक प्रकृतीचे प्रभाव सहन केले, धर्मतत्वाचा निर्वाह केला. तुम्ही केवळ वृक्षाची पडलेली पाने भक्षण करून 12,000 वर्ष तपश्चर्या केली. मी फारच प्रसन्न झालो. तुम्हाला इच्छित वर मागण्यास सांगितले. मी तुमचा पुत्र म्हणून जन्म घ्यावा असा वर मागितला. भगवंताचे माता पिता होण्याचा वर प्राप्त होताच पृष्णी आणि सुतपा तपकर्मातून निवृत्त झाले. प्रत्यक्षात भगवंत असणाऱ्या मुलाची प्राप्ती व्हावी म्हणून ते पती पत्नी म्हणून संचार करू लागले. तथापि पृष्णीला गर्भ राहिला. तिने मुलाला जन्म दिला. भगवंत वसुदेव आणि देवकी यांना म्हणाले, त्या काळी माझे नाव पृष्णी गर्भ असे होते. पुढील युगात देखील तुम्ही आदिती आणि कश्यप म्हणून जन्म घेतला आणि उपेंद्र नामक तुमचा पुत्र म्हणून मी जन्माला आलो. त्यावेळी माझे रूप वामनासारखे होते. त्या कारणाने मला वामनदेव म्हणून ओळखले जात असे. मी तुम्हाला 3 वेळा तुमचा पुत्र म्हणून जन्म घेण्याचा वर दिला होता आणि आता 3ऱ्या वेळी मी देवकी आणि वसुदेव तुमचा पुत्र कृष्ण म्हणून जन्मलो. भगवंत म्हणतात, मी सामान्य बालकासारखा देखील जन्म घेतला असता, परंतु मी भगवंत आहे याची तुम्हाला खात्री झाली नसती. भगवंत म्हणतात, आपण माझ्या बाबतीत फारच सज्जत आहात आणि आपणाला कंसाची फारच भीती वाटत आहे याची मला जाणीव आहे. मी तुम्हाला आज्ञा देतो की
आपण मला ताबडतोब गोकुळात घेऊन जा आणि तेथे यशोदेला जी कन्या झालेली आहे ती इकडे घेऊन या. आपल्या माता पिता समोर असे सांगून भगवंतांनी आपले बालरूप घेतले आणि ते शांत झाले. वसुदेवांनी आपल्या पुत्राला गर्भगृहातून उचलले. योगमायेच्या प्रभावाने कंसाच्या राजवाड्यातील सर्व मंडळींना, विशेषतः पहारेकऱ्यांना गाढ निद्रा लागली होती. गज आणि साखळ्यांनी पक्के बंद असलेले कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले. गडद अंधकार होता, परंतु वसुदेवांनी श्रीकृष्णाला उचलले आणि ते बाहेर निघाले. तेव्हा सूर्यप्रकाशा इतके त्यांना स्पष्ट दिसू लागले. वसुदेव श्रीकृष्णांना गोकुळात घेऊन चालले होते. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले. त्याच वेळी आकाशात ढगांचा गडगडाट चालू झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्या पावसात वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन जात होते. त्यांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून भगवान शेषांनी नागरूपाने आपला फणा वसुदेवांवर धरला होता. वसुदेव यमुनेच्या तीरावर आले होते तेव्हा यमुना दुथडी वाहत होती. यमुनेचे उग्र रूप धारण केले असले तरी तिने वसुदेवांना पलीकडे जाण्याचा मार्ग दिला. अशा रीतीने वसुदेवांनी यमुना पार केली. ते गोकुळात नंद महाराज आणि यशोदा राणी यांच्या महालात गेले. तेथे सर्वच गोपजण गाढ निद्रेत असल्याची त्यांना खात्री पटली. त्यांनी यशोदेच्या निवासस्थानी प्रवेश केला. त्यांनी आपल्या पुत्राला तिथे ठेवले व यशोदेला नुकतीच जन्मलेली तिची कन्या त्यांनी उचलली. त्या कन्येला घेऊन ते परत कंसाच्या कारागृहात परतले. त्यांनी ती कन्या हळुवारपणे देवकीच्या मांडीवर ठेवली. स्वतःला साखळदंडांनी बांधून घेतले. यशोदा मातेला मूल झाल्याची जाणीव होती, परंतु प्रसिद्धीच्या वेदनांनी ती शमली असल्याने तिला गाढ निद्रा लागली होती. ती जागी झाली तेव्हा आपण मुलाला जन्म दिला की मुलीला याचे तिला पूर्णपणे विसर पडला.